ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आता याच्यावरून अनेकांना आश्चर्य वाटतंय। खरं तर सुभाष देसाई हे एक निष्ठावान जुने जाणते नेते आहेत, ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक आहेत आणि एवढं सगळं बंड झाल्यानंतर सुद्धा जो नेता उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिला त्या नेत्याच्या मुलाने मात्र शिंदे गटात प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं। आणि या दरम्यानच अर्थातच आदित्य ठाकरे खरं तर विधिमंडळातच होते आणि त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणाला जर वॉशिंग मशीनमध्ये उडी घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात। आता वॉशिंग मशीन हा कॉन्सेप्ट आपण ऐकलेला असेल, सहसा विरोधक ही टर्म वापरत असतात कारण त्यांचं असं म्हणणं असतं की ज्या वेळेला नेते एखाद्या विरोधी पक्षात असतील त्यावेळेला त्यांच्यावर भाजप आरोप करत असतं विविध घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराचे, पण ज्या वेळेला हेच नेते भाजपमध्ये जातात त्यावेळेला मात्र ते अगदी शुद्ध होऊन जातात का, त्यावेळेला त्यांच्या आरोपांचं पुढे काय होतं याच्यासाठीच विरोधक कायम त्याला वॉशिंग मशीन ही टर्म वापरत असतात। आणि त्याचाच उल्लेख आज जेव्हा भूषण देसाई शिंदे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी केला आणि याच्यावरूनच आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की खरोखर भूषण देसाई यांच्यावर काही आरोप झालेले होते का। याच संदर्भात आम्ही माहिती शोधलेली आहे आणि या संदर्भात खरं तर भाजपनेच सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण देसाई यांच्यावर आरोप केलेले होते। हे आरोप नेमके काय होते? अतुल भातखळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी भर विधानसभेत सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांच्यावर काय आरोप केलेले होते आणि त्यावेळेला शिंदे गटाने म्हणजे खरं तर सरकारने त्याच्यावर काय ऍक्शन घेतलेली होती, याच सगळ्याची माहिती आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। खरं तर उद्धव ठाकरेंना किंवा आता ठाकरे गटाला कोंडीत पकडायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाच्या तोंडात येत असेल किंवा अग्रेसर नाव कुठलं असेल तर ते म्हणजे किरीट सोमय्या, भाजपचे नेते। पण खास करून जर मुंबई सेंट्रिक कुठले आरोप असतील ठाकरे गटाला घेरायचं असेल तर भाजपमधलं आणखीन एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे अतुल भातखळकर। अतुल भातखळकर भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनीच उद्धव ठाकरेंवर किंवा ठाकरे सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला कसे भ्रष्टाचार झाले या संदर्भातले आरोप हे जसे सोमय्या करतात तसेच भातखळकर सुद्धा करतात। आणि 2022चं जे म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीचं 2022च्या शेवटाला जे हिवाळी अधिवेशन नागपूरला झालेलं होतं त्यावेळेला ठाकरे सरकारमध्ये कसे घोटाळे झाले, खास करून कोविड काळ सुरू होता ज्यावेळेला लोकांना सगळ्यात जास्त गरज होती, मदतीची गरज होती, त्यावेळेला मात्र ठाकरे सरकार कसे घोटाळे करत होतं यावर अतुल भातखळकर बोलत होते, यावरून ते आरोप करत होते। आणि ठाकरे सरकारमध्ये ज्यांच्यावर उद्योग या खात्याची जबाबदारी होती त्या सुभाष देसाई आणि त्यांचे पुत्र भूषण देसाई यांच्यावर सुद्धा अतुल भातखळकर यांनी आरोप केलेले होते। सुभाष देसाई हे ठाकरे सरकारमध्ये उद्योग खातं सांभाळत होते आणि त्याच्यामुळेच MIDCच्या जमीन व्यवहारावरून त्यांनी अतुल भातखळकर यांनी सुभाष देसाई आणि भूषण देसाईंवर आरोप केलेले होते। विधानसभेत बोलताना अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले ते आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया। त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आणि आता या सगळ्यावर भूषण देसाई नेमकं काय म्हणतात ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे। सगळ्यात पहिले अतुल भातखळकर काय म्हणाले विधानसभेत? MIDCची कुठलीही जागा जी मूलतः औद्योगिक कारणांसाठी राखीव असते ती थेट रहिवासी क्षेत्रात परावर्तित करता येत नाही। औद्योगिक आधी तुम्हाला ती कमर्शियल करून घ्यावी लागते आणि मग रहिवासी क्षेत्रात परावर्तित करता येऊ शकते। पण 2.5 वर्षाच्या कालखंडात MIDC महाराष्ट्रातली 4,14,000 स्क्वेअर मीटर एवढी जागा जी औद्योगिक कारणाकरता राखीव होती ती जागा थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापराकरता परावर्तित करण्यात आली। या जागेची मार्केट व्हॅल्यू ही 3,119 कोटी इतकी आहे। कायदा पायदळी तुडवून जमिनीच्या आरक्षणात बदल हा ठाकरे सरकारने केला असा आरोप अतुल भातखळकरांनी केला होता। आणि नेमका हाच मुद्दा उपस्थित करत अतुल भातखळकर यांनी 4 प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले होते। त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हे भूषण देसाई नेमके आहेत तरी कोण, अर्थात त्यांनी त्यावेळेला भूषण सुभाष देसाई असं पर्टिक्युलरली नाव घेतलेलं होतं, ते आहेत कोण याची चौकशी करा। सॉफिटेल या हॉटेलमध्ये बसून नेमके कुठले व्यवहार होत होते याचीही चौकशी झाली पाहिजे। सोबतच भूषण देसाई यांच्या पाठोपाठ जे त्यावेळेसचे तत्कालीन उद्योग मंत्री होते असं त्यांनी म्हटलेलं आहे, अर्थात त्यावेळेला उद्योग मंत्री हे सुभाष देसाई होते, त्यामुळे भूषण देसाईंपाठोपाठ सुभाष देसाई यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा आरोप म्हणजे की जे सगळे पैसे या मार्फत मिळाले ते मातोश्रीपर्यंत गेले का, म्हणजेच परिणामी उद्धव ठाकरेंपर्यंत गेले का याची सुद्धा चौकशी व्हावी असं सुद्धा अतुल भातखळकर यांनी मागणी केलेली होती। आणि सोबतच त्याने काही गोष्टी सुद्धा मांडलेल्या होत्या। त्यांचं म्हणणं होतं की ज्या सगळ्या MIDC साठीच्या ऑर्डर्स निघालेल्या होत्या उद्योग खात्याकडनं त्याबरोबर
20 मे 2021 ला निघालेल्या होत्या. इतकं गतिमान सरकार कसं, ते सुद्धा कोविड काळात, ज्या वेळेला लोकांना गरज होती सगळ्यात जास्त, त्यावेळेला ही महसुलाची, महाराष्ट्राच्या तिजोरीची एक प्रकारे लूट सुरू होती, महसुलाची एक प्रकारे लूट सुरू होती, असे आरोप सुद्धा अतुल भातखळकर यांच्यामार्फत करण्यात आलेले होते. आणि यावरच खरं तर हरकत घेऊन शिवसेना ठाकरे गटातले नेते भास्कर जाधव हे उभे राहिले आणि त्यांनी थेट अध्यक्षांवरच आरोप केलेले होते. आम्ही तुम्हाला एकंदरीतच त्यावेळेला विधानसभेत नेमकं काय काय घडलं हे सांगतोय, कारण की जसे अतुल भातखळकरांनी आरोप केले त्याच्यानंतर ठाकरे गट मात्र आक्रमक झाला आणि त्याच आक्रमक नेत्यांपैकी एक चेहरा म्हणजे भास्कर जाधव ते तातडीनं उठले आणि त्यांनी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनाच सवाल केले की खरं तर ज्या गोष्टीसाठी जो प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अतुल भातखळकरांचे हे भाषण किंवा त्यांनी जे आरोप केले ते कुठेच नमूद करण्यात आलेलं नव्हतं. ते अचानक उठले, त्यांनी भलत्याच गोष्टीकडे जे सभागृहातलं कामकाज होतं ते नेलं. याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि एक प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरच आरोप केला की तुम्ही तुमच्या कारकिर्दीला डाग लावून घेताय, तुम्ही आम्हाला धड बोलू देत नाही, त्यांना मात्र बोलू देता, म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला बोलू देता. हे आरोप त्यांनी त्यावेळेला केलेले होते आणि संख्याबळाच्या जोरावर तुम्ही आम्हाला आमचं तोंड बंद करू शकत नाही असं सुद्धा भास्कर जाधव त्यावेळेला म्हणालेले होते. पण जे सुभाष देसाई किंवा भूषण देसाई यांच्यावर आरोप करण्यात आले होते त्यावेळेला त्यांनी तात्काळ भास्कर जाधव यांनी कुठलं उत्तर दिलेलं नव्हतं, पण अध्यक्षांवर थेट मात्र आरोप केलेले होते. या दरम्यानच उदय सामंत जे आत्ताचे विद्यमान उद्योगमंत्री आहेत ते उभे राहिले आणि त्यांनी विधानसभेत अशी घोषणा केली की उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाईल आणि पुढच्या अधिवेशनात सविस्तर अहवाल हा सादर केला जाईल अशी ग्वाही ही उदय सामंत यांनी अतुल भातखळकर यांनी सुभाष देसाई भूषण देसाई यांच्यावर जे आरोप केलेले होते त्याच्यानंतर उपस्थित केलेली होती. आता हे सगळं घडलेलं आहे 29 डिसेंबर 2022 ला, ज्याच्या अवघ्या 3-3.5 महिन्यामध्येच आपण पाहतोय की भूषण देसाई यांनी शिंदे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात याच्यावर असं कुठेच म्हणणं नाही की त्यांनी याच गोष्टींमुळे प्रवेश केला, पण आदित्य ठाकरे त्यांनी मात्र या शंकेला वाव दिलेला आहे. त्यांनी ही शंका उपस्थित केलेली आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे की कोणाला जर वॉशिंग मशीनमध्ये उडी घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. यावरूनच खरं तर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये मुंबई तकने सुद्धा त्यांना प्रश्न विचारला की अशा आरोपांमुळे तुम्ही प्रवेश करताय का. या संदर्भात भूषण देसाई यांनी म्हटलेलं आहे की भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अजिबात हा प्रवेश झालेला नाही, माझा स्वतंत्र विचार आहे आणि त्याच्यामुळे मी करतोय. सोबतच शिंदेंचं काम मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर प्रभावित होऊन हा प्रवेश करण्यात येतोय असं त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या आरोपांमुळे मी प्रवेश करतोय तर असं त्यांनी नाकारलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या वेळेला लोक ठाकरे गटात प्रवेश करतात तेव्हा मग ते सुद्धा वॉशिंग मशीन असतं का, अशा पद्धतीचे आक्षेप किंवा अशा पद्धतीचा प्रतिआरोप आपण म्हणू शकतो हा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. तर भूषण देसाई यांच्या शिंदे गटात झालेल्या किंवा शिवसेनेत झालेल्या प्रवेशानिमित्त जे सगळे आरोप होत होते, जे सगळे आक्षेप घेण्यात येत होते आणि जे आदित्य ठाकरे म्हणाले त्यानुसार खरोखर त्यांच्यावर काही आरोप झालेले होते का हे सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. अर्थात या संदर्भातला जो सविस्तर अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करू असं उदय सामंत म्हणालेले होते, तो अजून सादर झालेला नाहीये किंवा त्या संदर्भातली कुठली माहितीही अजून समोर आलेली नाहीये. सुभाष देसाई जे जुने जाणते नेते आहेत शिवसेनेचे, त्यांच्या मुलानेच केलेल्या शिंदे गटातल्या प्रवेशावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी वाचण्यासाठी मुंबई तक सोबत जोडलेले राहा. मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका.